ही गोबी सगळी किसून घेतलेली आहे। त्यात कोथिंबीर, एक मिरचीचं वाटण करून घेतलेलं, एक वाटी बेसन पीठ, अर्धीपेक्षाही वाटी रवा आणि 2 ते 3 चमचे तीळ, एक छोटा चमचा खाता सोडा आणि 1 चमचा ओवा, थोडंसं हिंग, एक पाऊण चमचा हळद, 1 चमचा तेल आणि 1 चमचा मीठ असं हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला याचा एक उंडा मळून घ्यायचा आहे। तर आपला उंडा मळून रेडी आहे। आता आपण ह्याला थोडंसं तेल लावून ह्याला मळून घेऊयात थोडंसं। आणि आता आपण एक चाळणी घेतलेली आहे, त्यालाही व्यवस्थित असं तेल लावून घेऊयात आणि त्यावर जे आपण उंडा केलेला आहे त्याचे छोटे छोटे असे रोल करून त्या चाळणीत ठेवून देऊयात। आणि इथं पाणी मी उकळायला ठेवलं होतं, पाण्याला छान अशी उकळी आली। आता त्यावर आपण ती चाळणी ठेवून देऊयात। 25 ते 30 मिनिटासाठी ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपल्या अशा वड्या रेडी आहेत। आता आपण ह्या कापून घेऊयात। आता तळण्यासाठी मी 2 ते 3 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि यात थोडंसं पाणी टाकून हे दुधाप्रमाणे मी ह्याला म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवली आहे आणि सगळ्या वड्या अशा कापून घेतलेल्या आहेत। तेल पण गरम झालेलं आहे। आता आपण ह्या वड्या ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून अशा तेलात टाकणार आहोत। तर आपण आता या सगळ्या वड्या तेलात टाकून घेऊयात आणि ह्याला लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। तर आपल्या वड्या व्यवस्थित तळून झाल्या। आता चला तर सर्व करूया। तर तुम्ही बघू शकता आपल्या मस्त अशा वड्या रेडी आहेत। जाता जाता नक्की सबस्क्राईब करा।